बोलकी चालू केला आहे. हॉटेल प्रिन्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मंडळी यावं लागतंय मटणाचा फुरका मारायला. हॉटेल प्रिन्स फुरका आणि यावं लागतंय बर का. आता हे सकाळी नाश्त्याचं चालू झालेलं आहे. हे काय बोलत नाही. सकाळ सकाळी हिला बोलायला नाश्ता केलेला नाही नी. अशा पुऱ्या पण मिळतात गरम गरम. जसं गिराईक येईल तसं पुरी असते. आणि इथं समोरच टेबल चालू आहे. अशा पद्धतीने बघा तुम्ही. हा त्या दोन. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर आज आलेले होते मी आणि त्यांनी व्हिडिओ काढताना पुऱ्या करत होते. मग काय जास्त बोलले नाही. तर बाईची झालेत भांडी घासून आपली. आणि सकाळ सकाळचा नाश्ता असतो. तर मग प्रिन्स हॉटेलला या पुरी भाजी खायला, मिसळ खायला, भजी खायला. आपल्या इथं सगळं बघा हे असं केलेलं आहे. तर मिसळ खायला आलेली आता. नमस्कार. चालले पुरी करायचं. ह्याला पुरी भाजी खायची म्हणून पुरी करायला गेली आहे. आणि मग खाऊन हॉटेलवर जातो. आणि मला सुट्टी देतो कारण अण्णा तिकडे एकटेच आहेत ना. म्हणजे इथं तुम्ही आता हँडल करा. आता सकाळ सकाळचा चहा नाश्ता झाले गेले. थोडंफार आम्हाला मदत केली. आता मग पुरी भाजी खातो. मी तिकडे जातो. मला आता इथं मी आणि दोन मुली आणि बाया भांडी गेले ना. गणितच आहे. दाबले बघा. कालचा कचरा आता भरपूर झाला ना. गाडी ती पण कधी येते काय माहिती. आपण घरी जातो आणि ती येते 6:30ला का काय 7ला कचऱ्याची गाडी घेऊन जाते. मुलं तेव्हा वेगळे लोक ती झोपलेली असते. लय कचरा खूप साचला होता आणि झाली नको. आता पावसाळ्यात कसं माशाल्या होतच नाही. थोडा काय वल्ला का आहे कचरा पण. पहिल्या हॉटेल त्या गाडीवाल्याची किरकिर झाली वाटते असे मोठी म्हणतात. त्यामुळे तुम्ही त्यांची गाडी घ्या आणि सांगा म्हणतात की मला कचरा असं. आणि खुरकटं मरकटं टाकलं ना तर कुत्री आपल्याला इथं त्रास देतील पुन्हा नंतर. त्यामुळे मग कचऱ्याच्या गाडीतच सगळं टाकून द्यायचं. ते कचरा साचलं तर पत्र्यात असलं पुन्हा नव्हता कोपऱ्यात त्या मालकाने टाकून दिलं ना. कुंडी का टाकली ह्याच्यात? अगोदरच टाकले. चांगले असेल तर काढा. दुसरं लावता येईल नाही काढून. नाही आता जळली कुंडी. जळली काय जळली. माती होईल आपल्याला. तर अशी कडनी साफसफाई करून घेतलेली आहे बघा. तशी चांगली. आणि माशा खूप होतील ना त्यामुळं मग जाळून घेतलं. इथं गिराईक नाही तोवर आपलं ते आहेत आतमध्ये पोरं. अशी बाहेरची साफसफाई करून घेतली तर बरं आहे ना. बाया आहेत तोवर पुन्हा नंतर मग माशा हे लय घाण होतं. ते पुढंच आहे आपल्या हॉटेल पुढं. हॉटेलचा एवढा आवाज येतो. व्हिडिओ काढताना तुम्हाला आवाज येत असेल तर मग सांगा कधी येताय भेट द्यायला. लवकर या. पुणे सोलापूर हायवे रोडला आपलं हॉटेल आहे. कोण पुण्यावरनं येत असलं तर पुण्यातनं आपल्या प्रिन्स मटण खानोळीला अवश्य भेट द्या. आणि इथंच लगी आपलं हॉटेल आहे हे. आणि इकडून कोण येत असेल सोलापूर रोडनं तर त्यांनी पण भेट देऊन जावं. असं आपलं रोडलाच हॉटेल, त्याच रोडलाच हॉटेल आहे.
तर असं मोठं हॉटेल आहे, चांगलं पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे. तर चला म्हटलं बाहेरची आज स्वच्छता करून घ्यावी थोडीफार, पण म्हणजे कसं फॅमिली आली की असं आपण स्वतः जरी कुठं दुसरी हॉटेलकडे गेलो तर स्वच्छता असली तर त्या हॉटेलमध्ये बसतो. असे बाहेर इथं छान मस्तपैकी टेबल लावलेले आहे. चहा, कॉफी, भजी, वडापाव सगळं आपल्या हॉटेलमध्ये भेटते खायला. आणि स्पेशल मटण आहे. तर तुम्ही काय ते येत आहे मटणावरचा फुरका मारायला, रश्श्यावरचा अशी चहाला खूप गर्दी झाली आणि खूप धावपळ झाली. अशी गाडीच थांबली होती नाश्ता करायला आहे त्यांना. तर भाऊंचे चहा झाले, वडापाव झाले, हे सगळे. आता पेमेंट घेऊया. तर अशी गर्दी झाली, कुठे गेलेत बाहेर. हॉटेलमधलं नको वाटायला लागले. आणि 3 दिवस झालं रोज 12-1 घरी जायला वाजती. झोपीचा पण खोळांबा व्हायला लागला. आता काय करणार, नाही दिलंच आहे. मग त्यासाठी असं घरगुती पद्धतीने आपलं छान मस्तपैकी बेसन आणि भाकरी बनवलेले आहेत. तर आता आम्ही दोघं जेवण करून घेतोय. तर मस्तपैकी असं छान बेसन केलं आपलं घरी कसं करतोय आपण तसं. तुम्ही पण या जेवायला. आणि आज दिवसभर गिराईक भरपूर होतं. ते मला सकाळी सोडले आणि तिकडच्या हॉटेलवर गेले. आणि आपला जती नाही तो थोडासा आजारी पडला म्हणून दवाखान्यात होते. हे भात लगेच वाढू नंतर घ्यायचा. खूप नाही आले पण आज तिकडंच आहे डबा येईल. तर मग आता ते आले तुमचं जेवण करून घ्या. मला आज मध्ये तू जा लवकर 9:30-6 वाजता दीदीचा फोन आला आता. म्हणजे जेवण कर आणि महागून येतो. सकाळी तुझ्याबरोबर यायचं, माझ्याबरोबर संध्याकाळी वाढत झालं मला भीती वाटते. रात्री पाऊस येत होता, हवेवरून जायचे म्हणून मी त्या गाडीत जाते, ते गाडीतच लावते. आज म्हणजे तुझी गाडी तू घेऊन जा लवकर का. तर या तुम्ही पण जेवायला मस्त तिथे बेसन आणि बाकी खायला. हॉटेलला लवकर भेट द्यायला या. मस्तपैकी गावरान पद्धती घरगुती पद्धतीने मटण चिकन तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटतंय. मटन फुरका नाही, मटणावरच्या रस्सीचा पेला फुरका मारायला या असं ना. जेवायला बसलेत आणि आपल्या हॉटेलला लवकर या तुम्ही. तुम्हाला जर चांगल्या घरगुती पद्धतीने मटण जर खायचं असलं तर मटणाच्या रस्त्यावरचा तुम्हाला फुरका मारायला लवकरच यावं लागेल. पुणे सोलापूर हायवे रोडला, बरोबर ना. फुरका हा बरका यावंच लागते बरका फुरका मारायला. कसं काय रस्सा आहे, मस्त आहे का नाही, वाटतं का नाही असं फुरका मारावं. फुर्र करून शेप घ्यायला रस्त्याचा. मस्तपैकी रस्सा झालेला आहे छान असा. सेटर वडलं आम्ही हॉटेल बंद करायला लागलो. आता वाजलेले आहेत 1 वाजलेले आहे. तर निघालो आम्ही. माझं जायचं कॅन्सल केलं कारण पाऊस येत होता म्हणून ते म्हणले पावसात नको जाऊ, गाडी ठेवू इथं, थांब जरा अजून 2 तास. मग झाला आज पण 1 वाजली जायला. असं पुणे सोलापूर हायवे रोडला आपलं हॉटेल आहे. तर लवकर भेट द्यायला या. प्रिन्स मटण खानोळी आहे हॉटेलचं नाव.